आज असा अंगारकी संकष्टी म्हटलं तांदळाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत मोदक करूया. त्याच्यासाठी गूळ चून करून घेतलं. एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं चमचोभर तूप, एका नारळाचा खोवलेला खोबरा, वेलची पावडर आणि गूळ चून तयार करून घेतले. नंतर दुसरी एक कढई घेतली, त्याच्यात 1 वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, किंचितसा मीठ आणि 1 वाटी पीठ. बासुमती तांदळाचा पीठ असा जा गिरणीवर आम्ही दळून आणतो. तांदूळ स्वच्छ धुवून ता दळून आणतो. ता घातलं आणि उकड काढून घेतलं. ह्याचे मोदक करशात ना अप्रतिम चव येतात आणि एकदम लुसलुशीत होतं. ते दुसऱ्या दिवशी रवले तरी ते मऊच रवतात. नंतर अशी सगळी वाटी आहे ना ठेचून म्हणजे गाठ अजिबात रवता नाही, मस्त मऊ पीठ मळून घ्यायचं. नंतर तांदळाचा पीठ लावून थोडी तेल लावून पण करतात हां, पातळ पारी करून घ्यायची. आमका इतके सुंदर सोबर मोदक करूक येणत नाही, पण येतात ते सुंदरच असतात, पण भारी लागतात. असे मोदक करून बघा. त्याच्यासाठी ना पिठाची उकड पण भारी होऊक होई आणि गुळचूण पण मस्त होऊ होया, तरच मोदक साचो पण बरो होता. नाहीतर गुळचूण जर पातळ झाला तर मोदकातून पाणी येत राहतं. त्याच्यानंतर असे पाणी यात घातलं आणि उकड काढून घेतले. 10 मिनिटात मोदक तयार. एकदम भारी लागतात. असे करा, खावा. आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.